तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी माझ्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा मित्रांनो। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे जंगलामध्ये माझ्या शेळ्या चरायला मी दररोज येत असतो आणि आज माझ्या सोबत कोण आले बघा। हे बघा, ही आहे शुभ्रा आणि ही माझ्या सोबत शेळ्या चरायला आज आलेली आहे। तर शुभ्रा सुद्धा दररोज शेळ्या चरायला येते आणि मी सुद्धा दररोज येत असतो। आणि मित्रांनो, पाणी येत आहे त्याच्यामुळे मी छत्री घेतलेली आहे आणि आता खरपड्यांची फुलं झालेली आहेत। तर शेळ्या खरपड्यांची फुलं भरपूर खातात आणि थोडा त्रास सुद्धा देतात, कारण की खरपड्याची फुलं आली की शेळ्या एका जागेवर फुलं खात नाहीत, नुसतं हिंडत राहतात। हे बघा मित्रांनो, बांडी मागे राहिली ती आणि ती सुद्धा येत आहे, बघू शकता। आणि हे रास्कल सुद्धा फुलं खात आहे, एवढंच आहे मात्र फुलं खात आहे। आणि इथं बघू शकता किती सारी झाडी आहे आणि इतक्या जंगलामध्ये मला शेळ्या चरावे लागतात आणि माझ्यासोबत त्याच्यामुळे ती शुभ्रा। तर तसं मी काय भीत नसतो कशालाच। शुभ्रा एखाद्या वेळेस येते, एखाद्या वेळेस येत सुद्धा नाही, तसं मी घाबरत नाही, काय नाही। तर शुभ्रा तुम्हाला दाखवतो बघा। शुभ्रा बघा कस काय दिसत आहे मित्रांनो, हँडसम कुत्री आहे आपली, हँडसम कुत्री बघा। शुभ्रा बघा कस काय छान दिसते मित्रांनो कुत्री। आणि शुभ्रा नाव आहे तिचं आणि ती सुद्धा शुभ्रा आहे आणि मनातून सुद्धा शुभ्रा आहे, कारण की दररोज शेळ्या चरायला येते आणि शेळ्या सुद्धा सांभाळती। आणि हे बघू शकता, हे खरपड्यांची फुलं भरपूर सारे आहेत आणि आपल्या शेळ्या खातात सुद्धा याला, बघू शकता। खरपड्यांची फुलं खाण्यासाठी शेळ्या आयचनानं हिंडत आहेत। ही आहे आपली बारकी ढोनी। तर मित्रांनो, ही होती बारकी ढोनी। तर ही आहे ढोनाडीची लेक, म्हणून तिला बारकी ढोनी नाव दिलेलं आहे। आणि एक बारकी मोरणी आहे, ती सुद्धा खूप हुशार आहे, फक्त ती आहे मोरणीची नाही, तांबडीची लेक आहे ती, बघू शकता। ती मोरणी आहे आपली आणि बारकी मोरणी सुद्धा चरत असेल याच्यातच कुठतरी। तर आता ऐचनात आलेलो आहे आम्ही, तर त्याच्यामुळे तितक्या काय शेळ्या दिसणार नाहीयेत, तर बघू शकता। आणि शुभ्रा सुद्धा मला सोबती आलेली आहे आणि दररोज येते मित्रांनो। आज मोत्या सुद्धा आलता, मोत्या गेलेला आहे घरी कलून, घर सांभाळण्यासाठी मोत्या गेलेला आहे आणि शेळ्या सांभाळण्यासाठी शुभ्रा आलेली आहे आणि मी सुद्धा आहे बघा मित्रांनो। शुभ्रा बघा किती ऐचनात केलेली आहे की तिचं लक्ष राहते आपल्या शेळ्याकडे काही जाऊ नाही, किंवा लांडगं, कोल्ह, डुक्कर, रानडुक्कर, म्हणजे रानात रानडुक्करच असते, कोणताही प्राणी जर जंगलातला आला की त्याला खेदून लावती, फक्त शेळ्या सांभाळती, शेळ्याला काहीच करत नाही। काही पण दिसो मग दुसरं, फक्त शेळ्या बैल असे दिसलं तरच त्याला काही करत नाही। आणि जंगलातले दुसरे प्राणी असले की मग ती हे करते, त्यांना खेदून लावती, पळून लावती, कारण की तिला वाटते की आपल्या शेळ्या सुरक्षित राहावं, काहीही आपल्या शेळ्याला होऊ नाही। आणि बघा किती सारी झाडी आहे मित्रांनो खरपडीची बघा, आणि रास्कलचा वास घ्यायला आलेली आहे शुभ्रे। हे बघू शकता मित्रांनो, किती सुंदर आपली शुभ्रा आहे, हे बघू शकता किती सुंदर आहे। आणि दिसायला जशी सुंदर आहे मित्रांनो, तशीच शेळ्या सांभाळते, कोंबड्या सांभाळते, घर सांभाळते आणि शेळ्यांकडती दररोज येते। आणि मित्रांनो, आता मला काळ्या चिमण्या दिसलेल्या आहेत भरपूर साऱ्या, तर तुम्हाला सुद्धा दाखवावं म्हणत आहे। चला, शेळ्या थोड्याशा दूर गेलेल्या आहेत। हे बघा मित्रांनो, इतकं सारं आयचन आहे आणि या आयचनानं डुकरं, रोही, कोल्हे, लांडगे काही बी राहू शकते। हे बघू शकता, अशा जागेवरती डुकरं, रोही राहतात। इथं सुद्धा राहा जाई असं मला वाटत आहे, थोडीशी जागा उकरल्यासारखं दिसत आहे, अशाच जागेत राहतात रोही, डुकरं हे। आणि इथं बघा, आणि त्या तिथं थोडीशी खिंड सुद्धा आहे, तर खिंड तुम्हाला दाखवतो की कशी खिंड आहे। हे बघू शकता, अशी खिंड आहे। तर याच्यात उन्हाळ्यात राहत होते असं मला वाटत आहे, कारण की खिंड थोडी जुनी आहे, नाहीतर पावसाळ्यातच राहत असतील। आणि शुभ्रा अशा खिंडीने हे हटकून जाऊन बघती की काय आहे का, काय तिला वाटते की काही असेल म्हणून ती बघती। आणि बघा किती सारा गांजरगोठा निर्माण झालेला आहे आता, कारण की शेळ्या सुद्धा या गांजरगोठ्याला खातात आणि या गांजरगोठ्याचा जास्त काय फायदा नाही, शेळ्या खातात आणि नंतर हे उन्हाळ्याच्या टायमाला वाळून जाते। आणि या गांजरगोठ्यामध्ये ससे जास्त प्रमाणात राहतात पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्याच्या नंतर म्हणजे उन्हाळ्यात काहीच राहत नाहीत ससे, यानं पावसाळ्यातच जास्त ससे राहतात। आणि मोरणा, तर मित्रांनो गांजरगोठा आता जास्तच लागलेला आहे, बघू शकता किती सारा गांजरगोठा आहे आणि गांजरगोठ्यातून बाहेर निघणं फारच अवघड झालेलं आहे। आणि काळी चिमणी दिसलेली आहे मित्रांनो, त्या झाडावरती आहे काळी चिमणी, बघू शकता या झाडावरती काळी चिमणी आहे आणि बाजूला सुद्धा एखादी असेल, कारण की 4-5 काळ्या चिमण्या आहेत आणि
मग ते आजूबाजूला शेळ्यांच्या हिंडतात, शेळ्यांच्या अंगावरचे गोचडं आणि सर्व काही म्हणजे माश्या वगैरे खाऊन टाकतात. आणि शुभ्रा शेळ्या मिळ्याच्या आजूबाजूला काही आलं की मला सांगते. बघू शकता कसं काही चपळपणा करते, तिला काही दिसल्यासारखंच पळते, थोडंसं बी इकडे तिकडे वाजलं की पळते. आणि बघा आता सुद्धा पळत आहे, बघा बघा हिंडते, इकडून तिकडून हिंडती. आणि शेळ्या आज जास्त प्रमाणात हिंडत आहेत, कारण की हे गोचडीचे फुलं निर्माण झाले की शेळ्या जास्त हिंडतात. बघा थांबायला त्या थांबतच नाहीत, नुसत्या पळत राहतात हे गोचडीचे फुलं खाण्यासाठी. गोचडीचेच फुलं खातात जास्त प्रमाणात. आणि मी आयचनात फसलो. बघू शकता रास्कल आहे मित्रांनो इथं, रास्कल 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 चारा खाण्याच्या नादात बिजी आहे. आणि ही आहे आपली चिंगळामाई आणि ही आहे आपली तांबडीची लेक आहे चिंगळी. आणि ती तिकडे ढोणी आहे. शुभ्रा निघलेली आहे बाहेर आणि मी सुद्धा निघलेलो आहे बाहेर. आम्ही गेलतो त्या तिकडे आयचनामध्ये. आणि ह्या इकडे सुद्धा आयचन आहे. इकडं फक्त थोडंसं रफाड आहे आणि शुभ्रा तिकडे हिंडत आहे. आणि हे बघू शकता टिक्कू, ढोनाडी, प्रभाकर, मोरनी, रास्कल रास्कल असे प्रत्येक शेळी आहे मित्रांनो. ही हंडी आहे. आणि काळी चिमणी बघा तिला काहीतरी गवसलं आणि ती घेऊन गेली. तर मित्रांनो मला इथे दिसलेला आहे मिट्टू, तुम्हाला झूम करून दाखवतो. ते बघू शकता ते तिकडे उडून गेलेला आहे. मिट्टू फार दूर उडून गेलेला आहे. आणि शुभ्राला सुद्धा दिसलेला आहे असं मला वाटत आहे. शुभ्रा जात आहे काय आहे बघायला. भरपूर सारे मिट्टू तिकडे हिंडत आहेत आणि आता उडून गेलेले आहेत. कुठं जाताल काय माहीत नाहीये मित्रांनो. मिट्टूचा थवा आमच्या माळात कुठे राहतो माहीत नाही, मात्र जास्त प्रमाणात मला जास्त बघायला दिसतात शेळ्यांकडे आल्याच्या नंतर. आणि शेळ्या काही गुणानं चरत नाहीयेत, कारण की हे खरपडीचे फुलं तयार झालेत म्हणून त्या खरपडीचे फुलं खाण्यासाठी हिंडत राहतात. आणि खरपडीची फुलं एकाच जागी त्यांना खायला असतात, मात्र तरी सुद्धा त्या अख्ख्या माळाने हिंडतात. आता पोपट दिसलेला आहे तर मी तुम्हाला पोपट दाखवतोच, टेन्शन घेऊ नका. आणि ही आहे छत्री पाणी येऊनही म्हणजे पाणी आलं तर माझ्या कामी येते म्हणून मी घेतलेली आहे. आणि मिट्टू पळून गेलेले आहेत, 2 आहेत. तर बाकीचे सुद्धा असतील 5 मिट्टू मी बघितलेले आहेत. आणि 4-5 खांड आहेत आमच्या माळात मिट्टूचे. असे भरपूर माळानं वळडत असतात, चिव करतात. आज तितकं वळडत नाहीयेत, आज 2च आहेत त्याच्यामुळे वळडत नाहीयेत. दररोज 5 असतात, जास्त सुद्धा असतात, वळडत असतात जास्त. मित्रांनो मिट्टू त्या झाडावरती गेलेले आहेत. ते पळसाचं झाड दिसत आहे त्या झाडावरती गेलेले आहेत. इथून तुम्हाला दिसतील का नाही माहीत नाहीये, मात्र त्या झाडावर गेलेले आहेत. आणि बघू शकता शेळ्या पुढी जास्त पळत आहेत. तर मला या इथे एक रामफळीचं झाड दिसलेलं आहे, छोटं झाड आहे. ते तुम्हाला दाखवावं म्हणलं की माळात सुद्धा रामफळीचं झाड वाचू शकते. चला रामफळीच्या झाडाकडे मी जात आहे, तेजीने जोराने जात आहे. बघू शकता आता रामफळीचं झाड काय दूर नाहीये, जवळच आहे. आणि आलेलं आहे मित्रांनो रामफळीचं झाड. हे बघू शकता हे आहे रामफळीचं झाड आणि हे लावलेलं आहे जंगल खात्यावाल्या लोकांनी. तर हे वाचलेलं आहे, दुसरे वाचलेत की नाहीत मला माहीत नाहीये, मात्र हे वाचलेलं आहे म्हणून मला दिसलेलं आहे. आणि मित्रांनो लेंड्यांच्या झाडाला लेंड्यांची फळं आलेली आहेत म्हणून त्याला लेंड्या म्हणतात. तर हे बघू शकता हे कोळणीचे झाड, हे भरपूर सारे झाड शेळ्यांच्या कामी असतात. हे शेळ्या खातात, हे खरपडीची फुलं शेळ्या खातात, गांजरगुट्ट्याची पानं सुद्धा खातात आणि भरपूर सारे झाडं शेळ्या खातात. बघू शकता चिंगळी आगळ घालून खात आहे खरपडीची फुलं. ती खरपडीची फुलं खाण्यासाठी उत्सुक आहे आणि खात सुद्धा आहे. बघू शकता उतरलेली आहे कारण की शेळ्या गेलेल्या आहेत थोड्या पुढी. आणि खरपडीची फुलं आले की नंतर, कारण मित्रांनो खरपडीच्या झाडांमुळे जास्त हे होते आयचन, आणि आयचन झाल्यामुळे शेळ्यांना शेळ्या दिसत नाहीत आणि इकडच्या तिकडे फुटल्या जातात. माझ्या सुद्धा एखाद्या वेळेस हरपत होता, मात्र माझ्या शेळ्या हरपल्या लगेच त्या म्या करतात आणि मग मी त्यांना बोलवत असतो, लगेच त्या येत होता. आणि बघू शकता आज त्या खरपडीची फुलं खाण्याच्या नादात कड्याला आलेल्या आहेत. कड्याला काही तितकं गवत नाहीये आणि खरपड्याची झाडं सुद्धा नाहीयेत ज्या ते खातील. आणि काळ्या चिमण्या आता 2 आहेत की 3 आहेत, मात्र 3 दिसल्यासारखं मला वाटत आहे. आणि पोपट कुठे पळून गेले माहित नाहीये. हे बघा मित्रांनो ही आहे आपली मालकीन. बघू शकता म्हणजेच शेळ्या सांभाळती म्हणून तिला मालकीन म्हणत आहो. आणि मोत्या सुद्धा आहे, मोत्या गेलेला आहे घरी. मोत्या सुद्धा आता संध्याकाळच्या टायमाला येतो शेळ्याकडती चक्कर मारायला. आणि
शेळ्या सोडायच्या टायमाला सुद्धा येतो चक्कर मारायला. शुभ्रा एखाद्या वेळेस दिवसभर राहते आणि एखाद्या वेळेस चक्कर मारून जाते, संध्याकाळून येते. संध्याकाळून आताच्याच टायमाला येतात मित्रांनो माझे कुत्रे आकड्याकडून इकडे शेळ्या चारायला मला सोबती. आणि शेळ्या बघा खरपडीच्या नादानं नुसत्या हिंडत आहेत. एका जागी गुणाने चरतच नाहीत. ती तिकडे मोरणी चरत आहे, बारकी मोरणी खूपच सुंदर आहे. आणि बघा तुम्हाला दाखवतो कसं काय सुंदर आहे बारकी मोरणी. चला थांबा बघू शकता मित्रांनो, बारकी मोरणी आगळ घालून खात आहे खरपडीचे फुलं. बघू शकता अशी सुंदर आहे बारकी मोरणी. ती फुलं खाण्याच्या नादात आहे. बघू शकता कसं काय दिसते मित्रांनो, सुंदर. आणि बघू शकता 1 वर्षाचीच आहे मित्रांनो ही. 1 वर्ष सुद्धा नाही झालं मित्रांनो, 6 महिने झालेले इथं. तर बघा कसं काय पिल्लू आहे. तर मित्रांनो आता मी जाणार आहे तळ्यावरती. तर चला आता तळं आहे इथं वाटेत. तर त्या तळ्यावरती तुम्हाला जाऊन दाखवतो की तळं कसं काय आहे. तळ्यात पाणी सुद्धा साचलेलं आहे, जास्त काय साचत नाही, पवायसारखं पाणी साचत नाही, मात्र साचलेलं जितकं पण साचलेलं आहे तितकं तुम्हाला दाखवतो. तरी टोंगळ्या इतका असेल अशी गॅरंटी मी देतो. तर मित्रांनो पावसाळ्यामुळे हे जे वातावरण आहे जंगलातलं अतिशय सुंदर वातावरण आहे. आणि हे आता बघा ढगाळ आलेलं आहे. आता ढगाळ आलं म्हणजे ढगा आले की आणखीन सुंदर वातावरण होते. तर हे बघा हे काय आहे तुम्हाला झाडामधून चित्र दिसत असेल. हे पुढचं कुत्र्याचं नाक आणि हे मागचं डोकं आणि हे खालचं तोंड आहे. तर तसं दिसत आहे हे झाड. आणि हे बघू शकता वातावरण ढगाळ आलं की एकच नंबर दिसते. आणि आता संध्याकाळ सुद्धा होणार आहे. तर हेच आभाळ घेऊन येणार आहे पाणी. संध्याकाळ व्हायला जास्त काही उशीर नाही आहे, थोडाच उशीर म्हणजे थोडाच टाइम थांबलेला आहे पाणी होण्यासाठी. आणि मला दिसलेलं आहे तिथं टेकुळे, तुम्हाला सुद्धा दाखवतो. हे बघू शकता हे टेकुळेच आहेत मित्रांनो, हे खराब झालेले टेकुळे. इथं एक आहे आणि तिथं सुद्धा एक आहे. हे 2 टेकुळे इथं जास्त काय ते तिथे एक आहे. जास्त निघतात मित्रांनो हे खराब झालेले. तर आम्ही एकदा 2दा भाजी सुद्धा खाल्लेली आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला सुद्धा दाखवतो मित्रांनो याची भाजी कशी करतात आणि हे टेकुळे नेमकं कसे असतात. आता सुद्धा दाखवलेले आहेत मात्र हे खराब आहेत. आणि रास्कल बघा नीटच निघालेला आहे. रास्कल ओय रास्कल. मित्रांनो रास्कल काय आज बोलायलाच तयार नाही, दररोज बोलतोय. आणि आज ते खरपड्या खाण्याच्या नादात जास्तच आहे म्हणून ती बोलत नाहीये. दररोज पण खाते मात्र आज त्याला काय झालेलं आहे बोलतच नाहीये. हे बघा मित्रांनो ही जात आहे माझ्याकडून टिटवी. माझ्याकडून म्हणजेच माझ्या जवळून जात आहे, माझ्याकडून नाही, माझ्या जवळून जात आहे म्हणून मी माझ्याकडून मानलेलो आहे. तर बघू शकता कुठे गेलेली आहे माहित नाहीये. शुभ्रा बघा आयचनातून आलेली आहे. ती बघते आयचनात काही आलेलं आहे का, काही आहे का. आणि शेळ्या बघा हिंडत आहेत, जास्त प्रमाणात हिंडत आहेत. आणि इथं बघू शकता कसं काय हेकुळणीचे झाड आहेत. हेकुळणीचे झाडं खा सोडून शेळ्या पुढे जात आहेत. आणि शुभ्रा पण पुढे जात आहे. शेळ्यांसोबत मी पण पुढे तिकडे जातच आहे. आणि टिटवी गेलेली आहे त्या झाडाच्या आडवं गेलेली आहे. दिसत असेल किंवा दिसत नसेल माहीत नाहीये. आणि तिकडून बघा किती सुंदर वातावरण आलेलं आहे मित्रांनो. टिटवी उडालेली आहे. बघू शकता आता हे पाणी येण्याची शक्यता भरपूर म्हणजे भरपूर आहे. आणि शक्यता मी देतोच की पाणी येणार आहे. आणि हे आहे मित्रांनो तळं. आता या तळ्यावरती तुम्हाला जाऊन दाखवतो. तर फायनली मित्रांनो मी आलेलो आहे तळ्यावरती. आणि बघू शकता शेळ्या चरत येतात तळ्याच्या काठाला. आणि आता तुम्हाला तळं दाखवतो कसं आहे. बघा कसं काय तळं आहे आणि तळ्यामध्ये पाणी साचलेलं आहे, वारं सुटलेलं आहे, एकदम भारी वाटत आहे वारं सुटल्यामुळं. आणि मित्रांनो आता तुम्हाला तळ्यात जाऊन दाखवणार आहे. पाण्यात जाणार नाही मात्र तळ्याच्या काठाला जाणार आहे. चला आता बघा मी तळ्याकडती जाणार आहे, म्हणजे तळ्याकडती जाणार आहे, त्या तिकडून जाणार आहे. बघा ते बघू शकता तळ्यात पाणी साचलेलं आहे. मी म्हणाल तर तळ्यात पाणी साचलेलं आहे मात्र किती साचलेलं आहे मी सांगू शकत नाही. टोंगळ्या इतका आहे किती आहे. तर मी काय तळ्यात जाणार नाहीये, मी इथं जाणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. चला. आणि मी जिकडे जिकडे जातो तिकडे शुभ्रा माझ्या सोबत हिंडती. बघा मी पाळून जात आहे आणि पडत सुद्धा होतो, अशी पाळू आहे. यानं पडायची जास्त शक्यता असती. आणि बघू शकता मित्रांनो कसं काय तळं आहे. असंच तो तळं असते मित्रांनो, तरी सुद्धा याच्यात जास्त पाणी साचत नाही. एक तळं लय भारी आहे, त्याच्यात भरपूर पाणी साचतंय. आणि आता मी पाण्यामध्ये सुद्धा जाणार आहे. तर मित्रांनो आता मी पाण्यामध्ये सुद्धा जाणार आहे. पाण्यात गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला दाखवतो
चला. तर हे बघा मित्रांनो, आता हे काठ आहे पाण्याचे, म्हणजे तळ्याचे काठातलं पाणी आलेलं आहे, तरी सुद्धा पूर्ण तळ भरलेलं नाहीये. तर आता मी पायमिया वरी केलेले आहेत आणि पाण्यात पाऊल ठेवलेलं आहे. तुम्हाला पाण्यात आवाज येत असेल की कसं काय. आणि बघू शकता मागून धुपट निघत आहे, म्हणजे धुपट नाही गढूळ पाणी, आणि टोंगळे इतकं काय आहे की नाही माहीत नाही. आणि याच्यात सरप सुद्धा असू शकते. बघू शकता कसं काय दिसत आहे. हे जर मित्रांनो वॉटरमार्कचा मोबाईल असता तर मी पाण्यातही डुबवला असता आणि तुम्हाला पाण्यातलं नजारा दाखवला असता. हे वॉटरमार्कचा नाही म्हणून मी तुम्हाला पाण्यात डुबून दाखवू शकत नाही. नाहीतर मी तुम्हाला पाण्यात डुबू दाखवला असता मोबाईल. नाहीतर मी बी पाण्यात गेलो असतो आणि डुबू तुम्हाला पाण्यातलं वातावरण दाखवलं असतं. आणि त्या तिथं खेकडा आहे, खेकडा तुम्हाला दिसत नसेल. आणि बघू शकता सुब्रा कसं काय येत आहे. सुब्रा ती बघा, जास्त पाणी दिसत आहे की नाही मित्रांनो. जास्त नाहीये मात्र आहे. माझे टोंगळे इतकं मी केलेलं आहे. हे मात्र टोंगळे माझे भिजलेले तर बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो, मी आता पाण्यामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही आता भरभरून लाईक करा त्याच्यासाठीच. आणि बघू शकता किती सारं पाणी नाहीये, जास्त नाहीये, तरी सुद्धा आहे म्हणा की मी टोंगळ्या इतकं पॅन्टवरी केली आणि तरी सुद्धा मी भिजलो. म्हणजे टोंगळ्यापेक्षा थोडं जास्तच आहे. आणि सुब्रा पाण्यात सुद्धा आलेली आहे, पाण्यात खेळत आहे. तुम्हाला दाखवतो कसं काय खेळत आहे मित्रांनो. फक्त माझा मोबाईल वॉटरमार्कचा असाय पाहिजे होता. किद्दा याला मोबाईलला पाण्यात डुबू बाहेर काढा असतं. आणि मी सुद्धा डुबू पाण्यातून बाहेर आलो असतो, कारण की मोबाईलला काही झालं नसतं ना. मला काही व्हायचं तर होऊ द्या, मोबाईलला काही झालं नसलं की काय टेन्शन नाही. आता मी पाण्यानं छिंडत आहे आणि पाण्यात सरप काही बी असू शकते, टेन्शन घ्यायचं नाही. मी बी टेन्शन घेत नाही आणि तुम्ही घ्या का नका घेऊ, मला काही घेणं देणं नाहीये. चला सुब्रा कसं काय खेळाली आहे, कसं काय पाण्यात आलेली आहे ते दाखवतो. ते बघा मित्रांनो, ती तिथं थोड्याच पाण्यात आलेली आहे आणि बाहेर सुद्धा गेलेली आहे. सुब्रे यू 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 सुब्रा 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 यू 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 ये की पाण्यात ये. चल 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 ये की ग सुब्रे पाण्यात. बघू शकता मित्रांनो, असं पाणी आहे. बुडाचं तुम्हाला दिसत सुद्धा असेल, मात्र मी काय कॅमेरा बुडवणार नाही, कारण की माझा मोबाईल खराब झाला तर वांदे होणार आहेत. तर मित्रांनो, आता मी पाण्यात भरपूर हिंडलो आणि आता मी बाहेर निघणार आहे. तर चला बाहेर सुद्धा निघतो, टेन्शन घेऊ नका. थांबा, एकदा तुम्हाला पाण्याचा आवाज करून दाखवतो. कस काय आवाज येत आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि गोटी फेकून सुद्धा दाखवतो की कस काय आवाज येते. डबाम डुबूम. चला मित्रांनो, आता मी फेकणार आहे गोटे. तर सर्वात पहिले हे गोटा फेकतो, केवढा आहे बघून घ्या. आता किती वाजते, म्हणजे किती जोरात पाणी वाजणार आहे ते सुद्धा कळून जाईल. बघा कस काय वाजत आहे. आता 2-4 एकदाच फेकतो, 2 फेकतो एकदाच, 3 फेकणार आहे. असं वाजत आहे. आणि जास्त सुद्धा फेकतो मित्रांनो. थांबा, थोडस थांबा, टेन्शन घेऊ नका. आता बघा मित्रांनो, कस काय पाण्यात दगड फेकतो मी. मित्रांनो दगड थांबा, जराशी थांबा. तर मित्रांनो, असा आवाज येत आहे पाण्याचा, तर बघला असाल तुम्ही. हे बघू शकता, त्या तिकडे सुब्रा गेलेली आहे आणि हे बघू शकता हे शेळ्या पण जात आहेत. आणि ते तिकडे कसं काय वातावरण झालेलं आहे, ते तिकडे आभाळ गेलेलं आहे भारीचं. तर बाकी मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.